राज्यातील महिलांना आणि बालकांना पोषण, आहार, शिक्षण आणि सुरक्षा आणि त्याचबरोबर महिलांच्या अर्थार्जनापर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग कार्यरत आहे. 2023 साली महिला आणि बालविकास विभागाचे सचिव म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली, ते आज आपल्यासोबत संवादासाठी उपलब्ध आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अनूप कुमार यादव सर. सर्वप्रथम महाय एम-टी-व्ही मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक यू. नमस्कार. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर महिला आणि बाल विकास विभागाच्या संपूर्ण कामगिरीविषयी, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या विषयी. सर, माझा पहिला प्रश्न आहे की महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी ज्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत, त्याबद्दल आपण काही थोडक्यात माहिती द्याल? तर महिला आणि बाल विकास विभाग हा महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांच्या आणि मुलांच्या, मुलींच्या जे एक समग्र विकास आहे, त्याच्यासाठी कार्यरत असते. खरं तर या विभागामध्ये 5 व्हर्टिकल्स आहे. एक जे प्रथम व्हर्टिकल आहे ते आय-सी-डी-एस, त्याला शाखा म्हणतो आपण. कमिशनर आय-सी-डी-एस त्याचे हेड आहेत आणि त्याचे जे व्हर्टिकल आहे त्याच्या खाली संपूर्ण जे पोषणाची जे यंत्रणा आहे ती कार्यरत असते. म्हणजे डी-पी-ओ, जिल्हा लेव्हलवर सी-डी-पी-ओज, सुपरवायझर्स, अंगणवाडी सेविका इथपर्यंतची जी यंत्रणा आहे, ती त्यांच्या खाली कार्यरत असते. तसेच दुसरं जे व्हर्टिकल आहे ते पण महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये कमिशनर डब्ल्यू-सी-डी, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, ही पुणेमध्ये जे ऑफिस आहे, त्याच्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये जे महिलांचे वर जे ॲट्रॉसिटीज होतात, मुलांना जे काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असे मुलं आहेत, त्या किंवा कॉन्फ्लिक्ट इन लॉसचे जे मुलं आहेत, तर त्यांना जे आपण काउन्सिलिंग करणे, त्यांना रिहॅबिलिटेट करणे, त्यांना सहायता करणे, अशा प्रकारचे कार्य त्यांच्याकडनं घेतली आहे. आता खरं तर ज्याच्यामध्ये भिक्षेकरीसुद्धा हा विषय त्यांच्याकडे येतंय. त्याच्यानंतर अनाथ विषय त्याच्याकडे येते. त्याच्याकडे महिलांच्यावर जे काही डोमेस्टिक व्हायलन्स आहे, काउन्सिलिंग आहे, हे सगळे विषय त्यांच्यामार्फत हाताळले जातात. तिसरा जे व्हर्टिकल आहे ते माविम. माविम म्हणजे महिलांना स्वतःचे उद्योगधंदे जे उभे करून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक समृद्धी कडे घेऊन जायचे. तर ते जे बचत गटांची पूर्ण चळवळ आहे ते माविमच्या माध्यमातून केली जाते. ते आमचा तिसरा व्हर्टिकल आहे. आणि बाकीचे 2 व्हर्टिकल जे आहे ते आहे महिला हक आयोग आणि बाल हक आयोग. त्याच्यामध्ये महिलांचे आणि मुलांचे, बालकांचे जे एकूण जे तक्रारी असतात किंवा त्यांचे काही विषय असतात, तर त्याच्यामध्ये त्यांचे ग्रीव्हान्सेस जे आहेत त्याच्या रिड्रेसलचं ते एक मेकॅनिझम आहे. अशा प्रकारे पूर्ण 5 व्हर्टिकल्स मिळून आपलं हे खातं कार्यरत असते आणि वेगवेगळी योजना जी आहे त्याच्या माध्यमातून आपण अंमलबजावणी करत असतो. राज्यामध्ये कुपोषण हा एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्याविषयी महिलांच्या व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात लक्षणीय सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्यामुळे मूल जन्माला येण्यापूर्वी म्हणजे गरोदर महिलेच्या पोषणापासून ते बालक अंगणवाडीमध्ये जाईपर्यंत त्याचा आणि मातेचा पोषण आहार दर्जेदार व्हावा यासाठी सुरू असलेल्या ज्या काही योजना असतील किंवा डिजिटल पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? तर कुपोषण निर्मूलन हा जे विषय आहे ते महिला आणि बाल विकास विभागाच्या अत्यंत महत्त्वाचा किंवा आपण ज्याला कोर सब्जेक्ट म्हणतो, तो असा ते विषय आहे. आणि मुलात जे 0 ते 6 वर्षाचे मुलं असतात किंवा प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग विमेन असतात, त्यांच्या जे आरोग्य आहेत, आरोग्य म्हणण्यापेक्षा त्यांचं जे पोषण आहे, त्याच्यावर आपण आरोग्य आणि पोषण दोन्ही म्हणू शकतो. त्याच्यावर लक्ष घालून त्याच्यामध्ये सुधारणा करणे, सतत सुधारणा करणे हा या जे खात्याचा एक प्रमुख उद्देश आहे. तर त्यासाठी आपण मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगलं काम झालेलं असं मला वाटतंय आणि विशेषतः हे 3 वर्षामध्ये, मागच्या 3 वर्षामध्ये आपण फोकस्ड वेमध्ये त्याच्यावर एक इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन म्हणून आपण कार्यवाही केलेली आहे. आपल्याला माहिती असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदयांच्या पण याच्यामध्ये खूप लक्ष असते आणि त्यांनी पण आपल्याला वेळोवेळी सपोर्टच केला आहे की याच्या पुश करून कसं आहे, हे कुपोषण हा जे विषय आहे, ही असा विषय महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणारी गोष्ट नाहीच आहे. तर आता याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न केले. थोडक्यात सांगायचं असेल तर जे टेक होम राशन आहे. टेक होम राशन म्हणजे 0 ते 3 वर्षाचे जे मुलं असतात, जे अंगणवाडीमध्ये येऊ शकत नाही, त्यांना टेक होम राशन म्हणजे त्यांच्या घरी जाऊन जे प्री कुक मील आहे, ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना देणे.
जेणेकरून घरी त्यांची माता त्याला स्वयंपाक करून ते जेवण उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे हॉट कुक मील आहे. म्हणजे जे 3 ते 6 वर्षाची मुलं आहेत, जी अंगणवाडी केंद्रांमध्ये येतात. तर त्यांना तिथेच अंगणवाडी सेविका हॉट कुक जे मील आहे, ते त्यांना उपलब्ध करून म्हणजे तिथेच्या तिथेच जेवण स्वयंपाक करून त्यांना जे गरम ताजा आहार आहे, ते त्यांना उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे गरोदर आणि जे लॅक्टेटिंग आणि प्रेग्नंट लेडीज आहे, त्यांनासुद्धा आपण THR म्हणजे THRच्या माध्यमातून किंवा अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आपण आहार देण्याचा आपण उपक्रम राबवतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम आहेत, जसा ग्रोथ मॉनिटरिंग आपण करतो. त्याच्यानंतर CB म्हणजे कम्युनिटी बेस्ड एज्युकेशनल प्रोग्राम आपण वेळोवेळी करतो आणि गृहभेटी आपण प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करतो. हे जे उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यांना सखोल हा विषयाची जानकारी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना वेळेवर जेवण उपलब्ध होईल, त्यांना विषयक त्यांच्याकडे जागृती निर्माण होईल, अशा प्रकारचे आपण वेळोवेळी काम करतो. त्याच महत्त्वाचं जे पाऊल आहे सॅम आणि मॅम. तर सॅम आणि मॅम म्हणजे तीव्र कुपोषित मुलं आणि मध्यम कुपोषित मुलं. तर हे जे आहे एक अत्यंत आमच्यासाठी फोकस्ड एरिया आहे. तर आपण 3 वर्षामध्ये सॅम आणि मॅमवर जास्त फोकस केला आहे आणि सॅम आणि मॅम कसा ती संख्या कमी करता येईल, कसं त्यांना पोषणाच्याकडे घेऊन जाता येईल, त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणात कार्य केलं आहे. सॅमसाठी आपल्या राज्यामध्ये VCDC म्हणजे विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट जे सेंटर्स आहेत, ते आपल्या प्रत्येक गावामध्ये असतात. पण त्यासाठी अर्बन सेंटरमध्ये ते काहीच काहीच नव्हतं. तर त्यासाठी आपण एक 1-1.5 वर्ष अगोदर जे UCDC अर्बन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरसुद्धा आपण उघडण्यात आले. म्हणजे जेणेकरून गावामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो, तर VCDC आणि UCDCमध्ये तिथे जे सॅम मुलं असतात त्यांना आपण ॲडमिशन देतो आणि ॲडमिशन दिल्यानंतर दिवसाला 3 वेळी 3 महिन्यापर्यंत 90 दिवसपर्यंत EDNF म्हणजे स्पेशलाइज्ड फॉर्म्युलेटेड जे त्यांच्या फूड असते, एनर्जी डेन्स न्यूट्रिशनल फूड, तर ते त्यांना उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे जेणेकरून 3 महिन्यापर्यंत त्यांना सतत EDNF देऊन त्यांच्या पोषणामध्ये, स्वास्थ्यामध्ये सुधारणा होऊन ते परत आपले स्वस्थ होऊन ते घरी जाऊ शकतात. त्याचप्रमाणे NRCमध्ये सुद्धा एक जे आरोग्य खात्याच्या मार्फत NRC चालवली जाते, न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे दुर्धर काही आजाराने काही मुलं ग्रस्त असतात, त्यांना काही अत्यंत गंभीर सिच्युएशन असतात. त्याच्यामुळे जर त्यांना सॅम कॅटेगरीमध्ये ते आलेले आहे, तर त्यांना NRCमध्ये आपण ॲडमिट करून देतो आणि तिथे त्यांच्या पूर्णपणे त्याच्या जे इलाज वगैरे ते केला जात आहे आणि पोषण दिलं जात आहे. त्याच्यानंतर ते जे स्वास्थ्यामध्ये सुधारणा होतात, तर त्यानंतर ते आपल्या घरी जातात. अशी प्रकारची यंत्रणा आपल्याकडे कार्यरत आहे. तर हे सर्व एक फोकस्ड वेमध्ये पूर्ण प्रत्येक आठवड्यामध्ये आढावा घेऊन आपण सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे आपण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटलं तर सॅमला टॅकल करण्यासाठी आपण डिजिटल पोर्टलसुद्धा लॉन्च केलेलं आहे, ज्याचं नाव नर्चर आहे. NURTURE नर्चर. तर नर्चरमध्ये काय आहे, की सॅम मुलं एकदा आयडेंटिफाय झाला, तर त्याची नोंदणी तिथे केली जाते. त्याला युनिक ID नंबर दिला जात आहे आणि तो दिल्यानंतर त्याच्या VCDC किंवा UCDC किंवा NRC त्याच्यामध्ये आपण त्यांना ॲडमिट करतो आणि तिथून ॲडमिट झाल्यानंतर पूर्णपणे बरा होईपर्यंत, पूर्णपणे स्वस्थ होईपर्यंत, तो मुलं जे आहे ते गावामध्ये जेव्हा जात आहे, तो तिथपर्यंत त्याची ट्रॅकिंग जे आहे ते नर्चर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केलं जात आहे. हे राज्यात नव्हे तर देशात सुद्धा मला वाटतं प्रथमच असा उपक्रम आहे. जेणेकरून काय झालं, की सॅम जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये फोकस्ड आपला अटेन्शन झाला. आता याच्या अगोदर आपल्याला कळत नव्हतं, की जे मुलं सॅम म्हणून डिक्लेअर झाले ते एकदा VCDCमध्ये गेले, त्याच्यानंतर त्यांचा काय म्हणजे झाला, ते ट्रॅकिंग सेंट्रली आपल्याला ठेवता येत नव्हतं. आता हे नर्चरमुळे शक्य झालं आहे. तर असं हे सगळं आपण प्रयत्नातून जे आपण केलं आहे, त्याच्यामध्ये आपण आकडेवारीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर त्याचे आपल्याला दिसतंय, की मार्च 23 मध्ये जे सॅम मुलं होते, ते राज्यामध्ये 80,000 जवळपास होते. 80,000 80,000 आणि ते आता मार्च 26 मध्ये जर आपण ते आकडा गेला जवळपास 13,000 झालेला आहे. म्हणजे 80,000 ते 13,000 हे 3-4 वर्षामध्ये झालेलं आहे. जे की जवळपास 2% पासून आता 0.3% वर आलेलो आहे. तर हे एक मोठी घट सॅमचे संख्यामध्ये आहे आणि 80,000 ते 13,000 पर्यंत. त्याचप्रमाणे जे सॅमचे मुलं आहेत, तर सॅमचे मुलं मार्च 26 मध्ये 2,12,000 होते. 2,12,000 मुलं जे होते ते मॅनची कॅटेगरीमध्ये होते.
आज जर ती संख्या आपण बघितली मार्च 26 मध्ये ते जवळपास 80,000 मुलं आली. तर 2,12,000 पैकी आता कमी होत प्रत्येक वर्षी ते 80,000 वर आलो. तर याप्रमाणे आपली वाटचाल जी आहे एक कुपोषण जे होता त्याला सुपोषणचेकडे कसं घेऊन जायचं त्याच्यावर चालू आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन किंवा एक पुश जे आहे ते मिळत असतंय. आणि हे जे आपण याप्रमाणे अजून पुढे जायचं आहे आपल्याला, इथे थांबायचं नाही आहे. तर मॅमला आता कसं टॅकल करायचं त्याच्यावर आपली पुढची वाटचाल राहणार. कुपोषणपासून सुपोषणपर्यंत हा महाराष्ट्राचा आलेख चाललेला आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्यात एक 5 वर्षाचा सामंजस्य करार झालेला आहे आणि या भागीदारीमुळे मातृ व बालपोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल असं आपल्याला वाटतं का? आता खरं तर आपलं जे खातं आहे, महिला बाल विकास खातं, त्याच्यामध्ये वेगवेगळी जे आहे आपल्याला माहिती आहे एन-जी-ओज किंवा सिव्हिल सोसायटीसुद्धा ॲक्टिव्ह असतात. तर वेळोवेळी आपण त्यांच्या सहकार्य आपण त्याच्यामध्ये घेत असतो. जसं आता नर्चर्स जे सॉफ्टवेअर आहे, ते पण आपण एक खुशी बेबी म्हणून एक एन-जी-ओ आहे, त्यांच्या सहकार्याने करतो. त्याचप्रमाणे नुकतेच आता आपल्याला आठवत असेल, एक 2 महिन्याच्या अगोदर, 1.5 महिन्याच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांचे चे अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला होता. त्याच्यामध्ये टाटा ट्रस्टच्या सोबत आपण एक एग्रीमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गडचिरोली आणि महत्त्वाचं जे नागपूरचा जे एरिया आहे, त्या भागामध्ये कुपोषणाच्यावर कसा स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची, त्याच्यावर आपण भर घालणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्याच एक नेक्स्ट स्टेप म्हणून आता CIFF हे जे एक फाउंडेशन आहे, त्यांच्यासोबत आता नुकतंच आपण एक 1 महिन्याच्या अगोदर एक करार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मातृत्व जे महिला जे प्रेग्नंट महिला असतात, तर प्रेग्नन्सीच्या नंतर त्यांचं जे आरोग्य आहे, त्याच्यामध्ये कसा आपण गुणवत्तापरक आपण सुधारणा करू शकतो, त्याचे वर फोकस करून आपण कार्य करणार आहोत. तर मला आशा आहे, की याच्यापुढे याच्यामध्ये आपण बरीचशी आपण काम करू शकतो. आणि नुकत्याच मातृत्व वंदन योजनासुद्धा महिला बाल विकास खात्याच्या मार्फत राबवण्यात येते आहे. तर त्याच्या आणि ह्यांच्या हे सांगड घालून आपण काहीतरी चांगलं करू शकतो, म्हणून हा करार आपण केलेला आहे. महिलांच्या प्रमाणेच बालविवाह ही सुद्धा अजून एक समस्या काही ठिकाणी आहे. बालविवाहमुक्त भारतासाठी जवळपास 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली होती आणि यामध्ये राज्यामध्ये सुद्धा जवळपास 180 संभाव्य बालविवाह रोखण्यात यश प्राप्त झाले. त्यामुळे एकंदर राज्यातील बालविवाहमुक्त जी चळवळ म्हणूया आपण त्याला, जी सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? बालविवाह हे जे आहे ॲक्चुअली कॉम्प्लेक्स कल्चरल विषय आहे आपले देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी. विधीने जे त्यांची जे वय आहे, ते आपण एक जे मॅच्युरिटी 18 वर्षामध्ये आपल्याला मुली असो किंवा मुलं असो त्यांना मॅच्युअर असं म्हणतो, ॲडल्ट आपण असं म्हणतो आणि त्याच्यानंतर अशी आपण आपली म्हणजे बायोलॉजिकल आपली जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये असं आहे, की ते पूर्णपणे बायोलॉजिकली डेव्हलपमेंट बॉडीच्या तोपर्यंत होतं आहे आणि त्याच्यानंतरच लग्न करणे जे आहे ते योग्य आहे. तर त्या धारणेतून आणि जे आपला जे लीगल फ्रेमवर्क आहे त्या धारणेतून आपण आता बालविवाहमुक्त समाज हा निर्माण करायचा आहे. तर त्याच्यात नुकतेच आता 100 दिवसाची एक जनजागृती जे मोहीम आहे, ते पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये राबवली गेली होती आणि सांगायला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये भारतात आपण महाराष्ट्र प्रथम क्रमांकसुद्धा आपल्याला मिळाला होता. तर मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण करतो. प्रत्येक गावागावामध्ये आपले व्हॉलंटिअर्स आहे, आपली यंत्रणा आहे तिथे पोहोचलेली आहे. तर जे चाइल्ड मॅरेज जे प्रोहिबिशन ऑफिसर्स त्यांची आपण नेमणूक केलेली आहे. जनजागृती आपण करतो आणि मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखण्याचं सुद्धा काम आपल्याकडे केलं जातं. आता आपण फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षीच बघितला, तर सुमारे 200 जे बालविवाह आहे, ते आपण ही जे आपली यंत्रणा आहे, सतर्क यंत्रणा आहे, त्याचे इंटरव्हेन्शनमुळे आपण थांबवू शकलो. सो दॅट वॉज अ बिग अचीव्हमेंट फॉर द डिपार्टमेंट. आणि आता आपली नुकतेच जवळपास 60 गाव जे आहे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये, त्यांनी हे डिक्लेअर केलं, की आम्ही बालविवाह मुक्त आहोत. आमचे गावामध्ये बालविवाह कुठलाही होत नाही. तर अशा प्रकारची चळवळ एक चालू आहे राज्यामध्ये आणि नक्कीच आपण त्या दिशेमध्ये जातोय, जिथे आपले समाज जे आहे, त्याच्यामध्ये बालविवाह जे आहे, ते आपण थांबवणे शक्य होईल, असं वाटतं. महिलांसाठी ज्या ठिकाणी त्या काम करत असतात,
ती कार्यालय असेल, मग ते खाजगी असेल किंवा सरकारी, या ठिकाणी सुरक्षा त्यांना लाभावी आणि सन्मान मिळावा, यासाठी अंतर्गत समिती, इंटरनल कमिटी स्थापन करणे हे बंधनकारक आहे. आणि या समितीची नोंदणी केंद्र शासनाचा शी बॉक्स नावाचं जे पोर्टल आहे, त्याच्यामध्ये केली जाते. राज्यात आत्तापर्यंत जवळपास 22,000च्या जवळपास आस्थापनांनी अशी नोंदणी केली असून, यामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. आणि त्याची काही उदाहरणं किंवा त्याची त्या संदर्भात आपण काय माहिती सांगाल? आपल्या समाजामध्ये आता आजची परिस्थितीमध्ये महिला महिला जे आहे ते मोठ्या प्रमाणात कामाला बाहेर येतात. तर त्याच्यामध्ये ज्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा संस्थेमध्ये ते कामाला जातात, तर तिथे त्यांना एक चांगलं वातावरण मिळावे या दृष्टिकोनातून जे हा ॲक्ट आहे ते पॉश ॲक्ट ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे आहे ते सुरुवात केलेली आहे. तर कुठेही काम करत असताना त्यांना भयमुक्त वातावरण मिळालं पाहिजे आणि निर्विवाद आणि उन्मुक्त आणि एक फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअर मिळाला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून याच्यावर आपण वाटचाल सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही ऑर्गनायझेशन असो, ज्यांची कर्मचाऱ्यांची संख्या 10 पेक्षा जास्त आहे. तर त्यांच्यासाठी बंधनकारकच आहे, की त्यांनी जे आपले ऑर्गनायझेशनमध्ये एक इंटरनल कंप्लेंट कमिटी त्यांनी फॉर्म करायची आहे. जेणेकरून कुठली महिलांना काहीही तक्रार करायची असेल, तर ती महिला तिथे जाऊन ते कंप्लेंट करू शकतात आणि ती इंटरनल कंप्लेंट कमिटीने त्याच्यावर आवश्यक ते कारवाई करून ॲक्शन घेण्याच्या सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण शासकीय कमिटीसुद्धा केलेली आहे. तर ज्यांना इथे कंप्लेंट आय-सी-सीमध्ये करायच्या नाही, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीमध्ये जाऊन सुद्धा तक्रार करू शकतात. पण हे सगळं जे आहे अ, होत असताना असा पण निदर्शनास आला, की कदाचित काही वेळी महिला जे आहे ते पुढे समोर येण्यामध्ये त्यांना ते हेजिटेशन वाटतंय. की कसं ते कंप्लेंट करायचं ते की कोणीतरी त्यांचा बॉस असेल किंवा कोणीतरी त्यांचे वरचे अधिकारी असेल, त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट असेल, तर कशा करायची? तर हेजिटेशनची भावना निर्माण होत आहे. तर त्याला मात करण्यासाठी शी बॉक्स पोर्टल असा ते पोर्टल सुद्धा निर्माण करण्यात आलेलं आहे. महिलांना आपली आयडेंटिटी न सांगता जर काही त्यांची तक्रार असेल, काही त्यांचे विषय असतील, तर ह्या शी बॉक्स पोर्टलच्या माध्यमातून ते निनावी म्हणजे विदाऊट डिस्क्लोजिंग देअर नेम तिथे जाऊन ते आपली तक्रार किंवा आपले तथ्य जे आहे तिथे मांडू शकतात आणि मग ते जे पोर्टल आहे ते संबंधित कमिटीकडे ते फॉरवर्ड करतात आणि त्याच्यावर ते ॲक्शन घेऊन आपल्याला जे काही त्या महिलांना जे काही समाधान आहे ते त्यांना देण्याचे प्रयत्न करतात. अशा प्रकारचे आहे एक अत्यंत महत्त्वाचा ॲक्ट आहे. पोष POSH हा ॲक्टचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला मोठ्या प्रमाणात जनजागृती, ट्रेनिंग हे सगळे कार्यक्रम आपले चालू आहेत. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण राज्यभर एक क्रांतिकारी योजना म्हणून पाहिली गेली. ह्याच्यामध्ये पुढचं पाऊल म्हणून महिलांना जसं ₹1,500 दर महिना दिलं जातं, त्याच पद्धतीनं त्यांची बचत करून त्याच ₹1,500 चा वापर करून एक लघु उद्योग सुरू केले जावेत. यासाठी उद्योग क्षेत्राशी किंवा राज्यातील अर्थकारणात महिलांचा वाढता सहभाग दिसतोय का आपल्याला? म्हणजे ज्या योजनेद्वारे महिलांच्यामध्ये उद्योजिका सुद्धा तयार होतील असं आपल्याला दिसतंय का? खरं तर हे जे ₹1,500 देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला, तर ते हे काही म्हणजे डी-बी-डीच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याचा उपक्रम जरी असला, तर त्याच्या मागचा उद्देश हे लाँग टर्म सस्टेनेबिलिटी आणि इकॉनॉमिकल आणि सोशल डेव्हलपमेंट ऑफ विमेन असा आहे. आपल्याला असे म्हणजे हजारो एक्झाम्पल आपल्याला दिसायला मिळाले, की ज्या महिलांना आपण पैसे दिले, तर सुरुवातीमध्ये त्यांनी कसा खर्च केला, त्याचं थोडं अध्ययन आपण केलं. तर सुरुवातीमध्ये त्यांनी त्यांचे जे इमिडिएट नीड्स आहे, जसं घरामध्ये काही औषध लागतात, भाजीपाला आहे, घराची सामग्री आहे किंवा मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, यासाठी त्यांनी वापरला. त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी पण त्यांनी वापरला. पण हळू आता जर त्यांना हे शाश्वती वाटू लागली, की बाबा हे ₹1,500 आपल्याला दर महिने कायमस्वरूपी मिळणार आहे. हे त्यांना शाश्वती वाटली. तर त्याच्यानंतर हे पैसे आता कालांतरामध्ये त्यांनी लहान-लहान उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा लावायचा सुरू केला.
आता आपल्याला माहिती आहे मावीमध्ये आपला बचत गटाचा मोठा जाळ आहे, नेटवर्क आहे. तर त्याच्या माध्यमातून आता ज्या महिला अगोदर बँकेकडे जाऊन त्यांच्याकडनं लोन घेऊन मग ते व्यवसाय करायच्या. आता तेच महिला हे जे पैसे आहेत, ते पैसे त्यांच्या उद्योगामध्ये टाकून ते उद्योगाच्या प्रॉस्पेरिटीसाठीच काम करू शकतात आणि काम करतायत. आता 1,500 रुपये दर महिना जर आपण म्हणायला गेलो, तर 10 महिलांच्या बचत गट असेल, तर ₹15,000 पर मंथ. आणि हे जर वर्षात गेले तर आपल्या मोठी संख्यामध्ये, मोठ्या अमाउंटमध्ये पैसे त्यांना प्राप्त होऊ शकतात. हे त्यांना एकदा लक्षात आलं, मग त्यांनी ह्याची जे वाटचाल आहे याप्रमाणे सुरू केली आहे आणि त्यांचे बचत गटाचे जे काही धंदे आहेत त्याच्यामध्ये या पैशाचा वापर सुरू केला आहे. अशा प्रकारचे अनेकानेक उदाहरणं आपल्या समोर आलेले आहे. खरं तर हे जे सोशो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट किंवा हे जे चळवळ आहे, हे स्पेशली जे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये जे सायक्लिकल इकॉनॉमी आहे, म्हणजे ते जे चक्रीय इकॉनॉमी ज्याला म्हणतो, तर त्याला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे, असं आम्हाला वाटतंय. कारण की तो पैसे तिथेच्या तिथे फिरतात. आता एक गावामध्ये त्या महिलेच्याकडे पैसे गेले, तर ते जनरल स्टोअरचे जाऊन ते घराची सामग्री घेतील किंवा त्याच गावामध्ये भाजीपाला घेते, औषधची दुकानामध्ये जाऊन औषध घेतात किंवा महिलांचे ते मुलांचे युनिफॉर्म्स वगैरे घेतात. ते त्या गावामध्येच पैसे फिरतात आणि त्या पर्यायाने ते लोकांच्याकडे जे पैसे गेले, तर ते लोकं वेगळ्या ठिकाणी वापरतात. तर त्या दिवशी पैसे त्याच ठिकाणी ते पैसे फिरतात. सायक्लिकल इकॉनॉमी जी आहे, त्याच्या निर्माण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला चालना मिळत आहेत आणि याशिवाय महिलांचा सोशल स्टेटससुद्धा वाढत आहे. कारण की अगोदर ज्यांना कोणी विचारत नव्हतं असं सांगायला हरकत नाही. आता त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे लोकं येतात. म्हणजे घराचे लोकसुद्धा येतात, "बाबा मला एवढे पैसे पाहिजे. आई मला शाळेची फीस जमा करायची. आई मला हे पाहिजे. आई मला हे पाहिजे." तर त्याप्रमाणे त्यांचं सोशल स्टेटससुद्धा वाढतंय आणि इकॉनॉमिकली जे एम्पॉवरमेंट आहे, ते सुद्धा त्यांच्या होत आहे, असं मला वाटतंय. आणि एक हे सगळं जे प्रवास आहे त्यांचा आता 2 वर्ष योजनाला होत आहे. हा सगळा प्रवास जे आहे त्याला आपण कसा सोसायटीमध्ये काय इम्पॅक्ट झाला, हा अध्ययन करण्यासाठी आपण एक एजन्सीची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. त्यांची रिपोर्ट आपल्याला 2 महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये खरा आपला सर्व्हे होईल. सर्व्हेमध्ये कळणार की हे जी स्कीम आहे, त्याच्या ग्राउंड लेव्हलवर ॲक्चुअल इम्पॅक्ट काय झाला. तर ती रिपोर्ट आल्यानंतर एकदा परत आपण बोलू शकतो त्याच्यावर. पण मला जे अंडरस्टँडिंग आहे, मला जे आपले उदाहरणं मिळतात किंवा आपण जे ग्राउंड लेव्हलवरनं रिपोर्ट घेतो, त्याच्यामध्ये हे सरळ कळतंय आपल्याला, की याच्या एक रिव्होल्यूशन जे आहे महाराष्ट्राची रूरल इकॉनॉमीमध्ये स्पेशली जे आहे ते घडत आहे. शिवाय महिलांचं सुद्धा एम्पॉवरमेंट याच्यामध्ये होत आहे, असं आम्हाला खात्री आहे. थँक सर माझा अजून एक प्रश्न आहे, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून एक नवीन सेवाकर्मी कार्यक्रम 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम शासकीय कार्यालयांसाठी आखला गेला. ज्याच्यामध्ये शासकीय कामांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमपणा यावी यासाठी ही कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये आपण आपल्या विभागाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल काय सांगाल? हा तर अत्यंत महत्त्वाचा क्षण होता त्यासाठी. कारण की आपल्याला माहिती आहे आपले माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांची त्यांचे धावपळ आहे, त्यांची जे तळमळ आहे ते आहे बेसिकली प्रशासनाला कशा आपण गतिमान करू शकतो. त्यामुळे त्यांनी जेव्हापासूनच कारभार घेतला आहे, तर सुरुवातीमध्ये आपल्याला आठवत असेल त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखला होता. त्यावेळी त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनेंट होते आणि 100 दिवसाचा कार्यक्रम जे होता त्याच्यामध्ये सुद्धा महिला आणि बालविकास खात्याला प्रथम क्रमांक त्यावेळी मिळाला होता आणि ही गोष्ट जी आहे मला वाटते मागच्या वर्षी एप्रिल वगैरेमध्ये घडली होती 100 दिवस कार्यक्रममध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा महिला बालविकास खाता प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मग 150 दिवसांचा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. तर 150 दिवसाचा जे कार्यक्रम हाती घेतला होता, सेवाकर्मी जे कार्यक्रम होता, तर त्याच्यामध्ये सुद्धा महिला आणि बालविकास खात्याला आता नुकतेच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते फर्स्ट क्रमांकाचा प्राइज आपल्याला मिळाला. तर याच्यामध्ये जे आपले महिला बालविकास खात्याचे इट्स अ टीम वर्क ॲक्चुअली. आपण जे महिला बालविकास खात्याचे जेवढे अधिकारी, कर्मचारी आहे सर्वांना एक सोबत घेऊन आपण हे करू शकलो असं मला वाटतंय. प्रत्येक कर्मचारीच्या, प्रत्येक अधिकारीच्या याच्यामध्ये सहभाग आहे आणि या निमित्ताने असं सांगावसं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हे जे उपक्रम आहे त्याच्यामध्ये
पूर्ण प्रशासन गतिमान झालं. म्हणजे फक्त असं नाही की मंत्रालयापर्यंतच काम झालं. मग खालची यंत्रणा असो किंवा खालचे अधिकारी असो, त्यांनी पण याच्यामध्ये मोठ्याने सहभाग त्यांनी घेतला किंवा त्यांनी घ्यावा लागला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मुळे. तर सर्वांचा सहभाग घेऊन आपण याच्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करू शकलो. धिस इज अ व्हेरी प्राउड मोमेंट फॉर डिपार्टमेंट असं मला वाटते. थँक धन्यवाद सर. आपला अमूल्य वेळ आपण दैनिक मुंबई तरुण भारतच्या महा एम-टी-व्ही चॅनलसाठी दिलात. हे होते बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव सर. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, महा एम-टी-व्ही मुंबई.